कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, हे बघा काय तोडफोड केली ऑफिसाची। आणि हे बघा डोरचं लॉक पण तोडलंय। इकडे या। हे बघा काय दुर्दशा केली ऑफिसाची। तुम्ही जरा बाहेर थांबा। हॅलो सुपर्णा मॅडम, एक शॉकिंग गोष्ट घडली आहे। आई, तुम्ही का करताय सगळं? असू दे ग, आवडतं मला घरातली कामं करायला। आता इथे बाहेर होते ना इतके दिवस, मला घराची आठवण येत होती आणि घरातल्या कामांची। आता कसं छान वाटत। मावशी या इकडे, त्या नाही ते त्या हो, तू पण ना। राहू दे मावशी, हे घेऊन सिद्धू आला। अरे आला, ये पटकन बस, पोहे केलेत। अरे क्या बात है। बस बघ किती वाढू। हाँ वाढ 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 वाढ, बस खायचे संपवायचे सगळे। हो आई, खाने क्या था। अच्छा आई, पप्पा घरी नाही आहेत का? नाही, सकाळी मीटिंगला गेले ना ते बाहेर। अच्छा, म्हणजे संध्याकाळपर्यंत येणार नाही आहेत ना? नाही, पण तू कशासाठी विचारतोयस? वहिनी, पोह्यांबरोबर चहा मिळाला असता तर बेस्टच झाला असता। आणता का? हो आणते लगेच। अच्छा आई, मला हॉस्पिटलला लगेच जावं लागेल ना? हे बघ सिद्धू, मी चिडत नाहीये तुझ्यावर, पण काल दिवसभर तू हॉस्पिटलमध्येच होतास ना, मग आता परत जायची काय गरज आहे? आई, ताईचे सासरे आजारी आहेत का? जावं तर लागेल ना। आणि हा आई, ऐक ना, मी तिथे चाललोय, प्लीज पप्पांना सांगू नकोस। कसं आहे ना, मी पार्टीची कामं सोडून हे सगळं करतोय, त्यांना कळलं तर ते उगाच चिडतील ना। प्लीज प्लीज। हे कळतंय ना तुला, मग तरी सुद्धा जायचंय तुला? आणि त्यांची मुलं आहेत की त्यांची काळजी घ्यायला, आणि आता तर जावई पण आहे, ते बघतील ना काय करायचं ते। तू काय एवढा त्रास करून घेतोयस? तुला जायची काय गरज आहे? अगं आई, तुला माहिती आहे ना, मला आवडतं का लोकांची मदत करायला। प्लीज प्लीज समजून घे ना। अगं मी लगेचच येतो परत, आणि असं नाहीये। बरं ठीक आहे, जा, आपण हे सगळं संपून जायचंय। बरं मला सांग, कसे आहेत सिंचनाचे सासरे आता? तब्येतीत सुधारणा वगैरे आहे ना? डिस्चार्ज कधी मिळणार आहे त्यांना? मी सुधारणा आहे, पण आता डिस्चार्ज कधी मिळणार डॉक्टरने अजून काही सांगितलं नाही। बघूया। चले आई, मी निघतो, मला पोट भरलंय। अरे पोहे तरी संपव. पोट भरलंय माझं, फर्स्ट क्लास झाले होते पोहे। चल भेटूया। असं आलोच काय? मी लगेच। सिद्धू, अगं आलोच आहे लगेच। आई त्याचा चहा बघ ना, गेला निघून। इतक्या घाईत का गेला तो? अगं काही नाही, बघ ना, पळून गेला। काय तर म्हणे जनसेवा। इथे आईचा जीव टांगणीला लागलेला असतो, भर खाली होत असतो, काही नाही त्याचं। काही नाही, लवकरात लवकर ना ह्याचं लग्न लावून दिलं ना की काय घरात टिकतील ह्याचे। आई एकदम बरोबर बोलताय तुम्ही। हे घ्या, चहा घ्या। अगं घ्या हो आई। मलाही अगदी हेच हवं आहे आई। फक्त त्याचे पाय या घरात टिकणार नाही, कारण पूर्वीशी त्याचं लग्न झालं की तोच या घरात राहणार नाही। आणि किंवा भावनाला घेऊन तो दारात उभा राहिला तर तुम्हीच त्याला या घरातून हकलवून लावाल। दादा, 1 किलो ऍपल देता का?
आजी आहेत ना? कॉल करून एकदा विचारू का मॅडम काय चाललंय तिकडे म्हणून? विचारतोस. हॅलो बोला. हा हॅलो मॅडम गुड मॉर्निंग. काय अपडेट आहे? म्हणजे काका कसे आहेत? मी हॉस्पिटलला येणारच होतो पण म्हटलं तुम्हाला ते कॉल करावा आणि विचारावं. बाबांची तब्येत आता बरी आहे, त्यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. अरे काय सांगताय? अरे वा, चांगलाच झालं की. क्या बात आहे. बरं वाटलं हो ऐकून. ठीक आहे, मी हॉस्पिटलला येतोच आहे. भेटून बोलूया. ठीक आहे. बाकी तुम्ही ओके आहात ना? हॅलो. काय हो मॅडम, काळजी वाटते म्हणून विचारलं ना. एकतर कालपासून केवढे दगदग करतायत. हरकत नाही, भेटूनच चौकशी करतो. आजी फाईन. वीणा, देवाजवळ अगरबत्ती लाव. आज श्रीनिवास घरी येतोय, त्याला कसं प्रसन्न वाटलं पाहिजे. हो आजी. आजी, मी बाबांच्या आवडीचा अननसाचा शिरा पण केलाय. काय सांगतेस वीणा? खरंच? हे मग जरा जास्त केलायस ना. नाही, सानवी सातवीला खूप आवडतो, घेऊन जाईन घरी. बाई काय उकाडा आहे ग. नाही म्हणजे जीवच गेला माझा. फॅन जरा फास्ट कर ना प्लीज. वंस, पंखा फास्टच आहे. काय सांगतेस काय? मग जीवच नाहीये या फॅन मध्ये. शी, हे ऐक ना, तुम्ही एसी का नाही बसवून घेत? तू बिल भरणार आहेस? हा, भरलं असतं, नक्की भरलं असतं. पण माझ्या घरामध्ये ना एकटा नवरा माझा कमवणार आहे, समजलं ना? या घरामध्ये 4-4 माणसं कमवतात म्हणून बोलले मी. आणि त्याचा फायदा काय मला होणार आहे? मी येणार आहे रोज फॅनची हवा खायला आणि एसीची हवा खायला. तू का मला सारखं टोचून बोलतेस का आजी? वंस असू द्या ना. बाबा घरी येणार आहेत ना, मग आपण जरा घरातलं वातावरण आनंदी ठेवूया. मग हे तुझ्या आजी सासूला सांग. तू जास्त तोंड चालू नकोस. आल्यापासून आपली पाय पसरून बसलीस. ती बिचारी एकटी कामं करते आणि तू आपली एक एक कामं तिला सांगत बसलीस. आजी असू द्या ना. आजी पाहिलंच ना मी किती दमून आली आहे. ते किती उकाडा होता बाहेर. बस सुद्धा मिळत नव्हती मेली. इथे ना बाबांना सोडणार आहेत ना म्हणून मी आले. खरं तर नाही तर थेट जाणार होते घरी, जरा कामं होती माझी. पण तू इकडे आल्यावर ना सतत ऐकवत असतेस मला. इथे आल्यावर तर तुझं ऐकावं लागतं. कंटाळा आलाय मला. तू श्रीनिवासचं स्वागत करायला आलेस की स्वतःची खातिरदारी करून घ्यायला आलेस ग? हा, चल उठ आणि कामाला लाग. मग कसं बोलते वीणा ही मला. आजी, माझी आई आता इथे असती ना तर कप सुद्धा साधा उचलायला लावला नसता मला. तू ही अशीच बोलतेस. वा, बरी आईची आठवण आली ग आता तुला. हा, आता आई म्हणून नाही, सासू म्हणून सांगते. जीप चारा चालू नकोस. हात चालव पटापटा. जा. जाते मी, काम करते. जरा पण बाहेरचं सुख नाही मला इथे. वीणा मी काय म्हणते, मी जाते आणि बाबांची खोली आवरून घेते. जाते मी. वंस, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.